भारतातील सर्वात मोठी राष्ट्रवादी श्रमिक संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाचे 21वे अखिल भारतीय अधिवेशन ओडिसातील पवित्र नगरी पुरी या ठिकाणी 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। श्रमाचा गौरव हाच राष्ट्राचा गौरव या ब्रीदवाक्याखाली होणारे हे अधिवेशन देशातील श्रमिक चळवळीला नवी दिशा देणारे ठरणार आहे। दिग्गजांची उपस्थिती आणि आंतरराष्ट्रीय सहभाग। अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय श्रम आणि क्रीडा मंत्री माननीय डॉक्टर मनसुख मंडाविया यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान अखिल भारतीय अध्यक्ष माननीय श्री हिरण्यमय पंड्या हे भूषवणार आहेत। विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नवी दिल्ली संचालिका सुश्री मिचिको मियामोटो यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। तसेच 15 देशांचे प्रतिनिधींचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजियमचे उद्घाटन ओडिसाचे मुख्यमंत्री माननीय श्री मोहनचरण माझी यांच्या हस्ते होईल, ज्यामुळे या अधिवेशनाला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे। महाराष्ट्राची भक्कम उपस्थिती। या ऐतिहासिक अधिवेशनासाठी महाराष्ट्र प्रदेशातून सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होत आहेत। यामध्ये वीज, रेल्वे, बँकिंग, संरक्षण, अंगणवाडी, आशा वर्कर्स आणि कंत्राटी कामगार अशा विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे आणि प्रदेश महामंत्री किरण मिलगीर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ राज्यातील कामगारांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडणार आहे। अधिवेशनातील प्रमुख अजेंडा आणि ठराव। कामगार हितासाठी या अधिवेशनात काही ऐतिहासिक ठराव मांडले जाणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे। यामध्ये प्रामुख्याने कंत्राटदार विरहित रोजगार व्यवस्था, कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी नवीन व्यवस्था, समान काम समान वेतन, श्रमिकांना न्याय्य मोबदला मिळवून देणं, सामाजिक सुरक्षा, EPF आणि ESI यांचं काटेकोर पालन, तंत्रज्ञान आणि कामगार, AI मुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांमध्ये कामगार हितांचे संरक्षण, गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्सना कायदेशीर संरक्षण मिळवून देणं। भव्य श्रमिक रॅली। अधिवेशनाचा विशेष आकर्षण म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुरी या ठिकाणी निघणारी भव्य श्रमिक रॅली। या रॅलीत महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील होऊन कामगारांची संघटनात्मक ताकद प्रदर्शित करतील। भारताच्या विकास यात्रेत श्रमिकांना केंद्रस्थानी ठेवणारे हे अधिवेशन महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील कामगार चळवळीला एक नवी ऊर्जा देणारं ठरेल असा विश्वास सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केलाय। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।